सर्वांना जय हिंद जय भारत. मित्रांनो, आम्ही इथे जे पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या पुढे जे बाईट्स देत आहोत, याचा मुख्य उद्देश असा आहे की आपल्या देशामध्ये आपली जे राजमुद्रा आहे त्यावर 4 सिंह असलेले जे चित्र दिसते आपल्याला, ते सिंहाचं जे चित्र आपण आपल्या या राजमुद्रेवर घेतलेलं आहे, तर ते सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्यांनी त्या लेण्यांमध्ये किंवा त्यांचे जे काही राजचिन्ह होते त्याच्यावर त्यांनी जे ते तयार केलेलं आहे, त्या मुद्रेची ते प्रतिकृती आहे. आपण मात्र कोणत्याही बाजूने फोटो घेतले असता त्याचे 4 सिंहापैकी 3 सिंहाचे तोंड त्या ठिकाणी येतात, म्हणून ती तशी मुद्रा आहे. आणि त्या राजमुद्रा जे घेतले आहे ते अशोक काळापासून त्यांनी निर्माण केलेल्या जे काही त्यांचे चिन्ह आहे, त्यांनी निर्माण केलेले ज्या काही लेण्या आहेत, तिथून ते आपल्या समोर आलेलं आहे. असे हे सम्राट अशोक इतिहासामध्ये जो इतिहास पूर्व जो काळ आहे, त्या पूर्व काळामध्ये 304 इसवी सनला ते पूर्व काळात जन्माला आले आणि त्या काळामध्ये त्यांनी या संपूर्ण देशावर आपलं राज्य केलं. संपूर्ण देश एवढंच नाही तर तत्कालीन जे श्रीलंका होती, तत्कालीन जे पाकिस्तान होतं, तत्कालीन जे अफगाणिस्तानचा जो भाग होता, काबूल, कंधार, इथपर्यंत त्यांचं राज्य होतं. आणि खऱ्या अर्थानं त्यांना एक राजा म्हणण्यापेक्षा त्यांना सम्राट ही उपाधी लाभलेली होती आणि त्या उपाधीनं आपण त्याला गौरवितलं होतं. तर असे हे राजे आणि त्यांच्या राज्यकाळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं प्रशासन केलं, विविध धर्माशी त्यांचा संबंध होता. त्याची पत्नी दुसऱ्या समुदायाची होती, जैन समुदायाची होती, तरीही त्यांनी सर्व धर्माशी जुळवून घेतलं. बौद्ध धर्माचा त्यांच्या काळामध्ये प्रचार झाला, जैन धर्मांशी त्याचं नातं होतं आणि तत्कालीन जे आणखी जे काही वैदिक धर्म असतील, हिंदुइझम जो असेल वगैरे त्या काळात, या सर्व धर्मांना सोबत घेऊन, सर्व धर्मांना एकतेने आपल्या राज्यामध्ये सांभाळून घेऊन या संपूर्ण राज्याला एका छत्रछायेखाली सांभाळण्याचं त्यांनी जे कार्य केलं. आणि त्यानंतर जे कलिंगचं युद्ध झालं, तर असं हे जे सम्राट अशोकाचं मौलिक कार्य आहे, या देशाला एकसंघ ठेवण्याचं, या देशाला एकत्रित ठेवण्याचं, त्या कार्याचं कुठेतरी गुणगान व्हावं, आपल्या लोकांना त्याची माहिती व्हावी आणि स्मृतीच्या आड गेलेला केवळ आपल्या राजमुद्रेवर असलेला सम्राट अशोक आपल्या सर्वांना माहीत व्हावा, त्याचा राज्यकारभार, त्याच्या सर्व धर्माबद्दलचं जे प्रेम होतं ते आपल्या जनतेला माहीत व्हावं, या उदात्त हेतूनं आम्ही सम्राट अशोकाच्या जयंतीचा कार्यक्रम जो आता ह्या 25 तारखेला येत आहे, तो आम्ही सुट्टीचा दिवस म्हणून रविवारला प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे. शेगावकर सर त्याच्या विषयानं अमूल्य असं आपल्याला मार्गदर्शन देत आहेत आणि आपल्या अनुषंगानं, आपल्या माध्यमातून मी या शहरातल्या, या जिल्ह्यातल्या जिथपर्यंत आपला हा आवाज पोहोचू शकतो अशा सर्वांना आवाहन करतो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि सम्राट अशोकाबद्दल जे काही इत्यंभूत माहिती पाहिजे ते माहिती जाणून घ्यावी, आपल्या संग्रही ठेवावी. यासाठी मी सर्वांना या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी, सामील होण्यासाठी पाचारण करतो आहे. 13 मार्च 1927ला परमपूज्य बाबासाहेबांनी कर्नल मेजर शिरोडकर यांच्या मदतीने समता सैनिक दलाची स्थापना केली होती. आम्ही सगळे समता सैनिक दलाचे सैनिक गौरवान्वित आहोत की चालू वर्ष, या वर्षी आम्ही समता सैनिक दलाचे 99 वर्ष पूर्ण करून नुकतेच 13 मार्चला समता सैनिक दलाच्या 100व्या वर्षी पदार्पण करीत आहोत. आणि या अनुषंगाने संपूर्ण भारतभर 18 राज्यामध्ये जिथे जिथे समता सैनिक दल कार्यरत आहे, सगळे देशभर हे शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. आणि त्याच जे आहे कार्य, याच्या स्थापना दिवसाच्या अनुषंगाने 22 मार्चला रविवारी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे प्रियदर्शी सम्राट अशोक यांचा जयंती समारोह आम्ही आयोजित केलेला आहे. समता सैनिक दलाच्या शताब्दी वर्षाचं हे प्रथम पुष्प असेल. वर्षभर अशाच कार्यक्रमाची मेजवानी शहरवासियांना किंवा देशवासियांना देण्याचा आमचा मानस आहे. आणि जे आहे की सम्राट याच्यानंतर ज्या ज्या जयंती, आणखी जे जे काही मोठे कार्यक्रम येतील, असं नाही की समता सैनिक दलाने वर्षभर कार्य केलेलं नाही, पण यावेळी शताब्दी वर्ष असल्या कारणाने आम्ही अधिकच थोडे जोमात आहोत आणि या प्रथम कार्यक्रमाला
जे आहे महेंद्र शेगावकर सर येणार आहेत। यांचा अल्पसा परिचय जर द्यायचा झाला तर ते एक बौद्धकालीन इतिहासकार आहेत, जे लेणी असतात, लेणी गुंफा वगैरे याचे तज्ज्ञ आणि अभ्यासक आहेत, चिंतक आहेत। आणि सम्राट अशोकाच्या बाबतीत एका सामान्य जसं मी व्यक्तिशः माझ्या बाबतीत जर विचार करतो, मला सम्राट अशोकाच्या बाबतीत अशी कितीशी माहिती आहे, वरवर जी माहिती आहे ती साऱ्यांनाच आहे की सम्राट अशोकांनी जे आहे कलिंग युद्ध लढलं, सम्राट अशोकांनी जे आहे की 84,000 बुद्ध स्तूप बांधले, कलिंग युद्धामध्ये रक्तपात पाहून त्यांचं हृदय परिवर्तन झालं, त्यांनी कित्येक भिक्षू संपूर्ण आशियामध्ये बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी पाठवलं। भिक्खूच नव्हे तर महेंद्र आणि संघमित्रा हे त्यांचा मुलगा आणि मुलगी यांना देखील पाठवलं। अशा ज्या वरवरच्या ज्या सम्राट अशोकांच्या बाबतीत ज्या बाबी आहेत त्या मला माहिती आहे, ज्या वाचनात आल्या किंवा मी कुणाच्या तरी भाषणामध्ये ऐकल्या, पण त्याचं विस्तृत वर्णन, त्याचे बारकावे, इतर ज्या काही गोष्टी आहेत तर ते एखादा अभ्यासक, एखादा जाणकार जर मला सांगतो तर त्याची एक वेगळीच मजा असेल। तर मला वाटते चंद्रपूरकरांसाठी खरोखरच ही एक बौद्धिक मेजवानी आहे। म्हणून आम्ही सगळेच 22 तारखेला रविवारी आपल्या सगळ्यांची इंदिरा गांधी सभागृह येथे 5:30 वाजता वाट पाहत आहोत। सर्वांना सप्रेम जय भीम। ऑल इंडिया समता सैनिक दलाला गेल्या 13 मार्च 2026 रोजी 99 वर्षे पूर्ण झालेले आहे आणि 100वे शताब्दी वर्ष हे सुरू झालेलं आहे। या निमित्त प्रियदर्शिनी सम्राट अशोक जयंतीचा आम्ही हा कार्यक्रम 22 मार्चला रविवारला प्रियदर्शिनी सभागृह इथे आयोजित केलेला आहे। याकरिता आम्ही एक महोत्सव समिती स्थापन केलेली आहे आणि या शताब्दी महोत्सव समितीच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला असून यामध्ये प्रामुख्याने महेंद्र शेगावकर सर जे इतिहासकार आहेत ते सम्राट अशोकांच्या विषयी सविस्तर अशी माहिती या कार्यक्रमामध्ये देणार आहे। तरी आपल्या या माध्यमातून मी आमच्या समितीच्या वतीने अशी विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। सोबतच सम्राट अशोकाविषयी अशी इत्थंभूत माहिती, सविस्तर माहिती ही जाणून घेण्याकरता जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। जय भीम, जय भारत, जय बुद्ध। सर्वांना जय भीम। समता सैनिक दलाला 1927 मध्ये सुरुवात झाली आणि आज तो 100वे वर्ष पार करत आहे। या निमित्ताने चंद्रपूर शहरातील नामांकित लोक आणि समता सैनिक कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन एक शताब्दी महोत्सव समिती स्थापन केली समता सैनिक दल। त्या माध्यमातून वर्षभर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समता सैनिक दलाचं कार्य आणि त्याचे योगदान हे समाजाला सांगण्यात येतील। आणि जो हा 22 तारखेला सम्राट अशोक जयंतीचा भव्य कार्यक्रम अख्ख्या भारतामध्ये कुठे न झालेला पहिल्यांदा भारतामध्ये चंद्रपूर या शहरामध्ये हा कार्यक्रम होत आहे। आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला 22 तारखेला सायंकाळी 6 वाजता उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो। इथेच थांबतो।